नमस्कार, कसे आहात? मस्त असाल तर आता वाजले सकाळचे 5. तर तुम्ही बघितलात आधीच्या व्हिडिओमध्ये मी थोडीफार पॅकिंग कशी केली ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि आता दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं. तर आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला मी पुढे सांगते. तर त्याच्या आधी मी डबा करण्यासाठी सकाळी लवकर उठले. 4ला उठायचं होतं पण उशीर झाला मला उठायला. आणि सकाळी बघा किती छान वाटतं आणि फ्रेश वाटतं. चिकूच्या शाळेला सुट्ट्या लागल्यापासून मी एवढ्या पहाटे आजच उठली आहे. तर मी बघत होती थोड्या वेळ बाहेर. खूप छान वाटतं. चिकूची शाळा असते तेव्हा तर रोज मला 5लाच उठावं लागतं. तेव्हा पण मी उठली का थोड्या वेळ बाहेर बघते. खूप छान वाटतं, शांत वाटतं. गाड्या नसतात, नाही तर दिवसभर एवढ्या गाड्यांचा आवाज. तर बघितलं तुम्ही माझा डबा पण झाला आहे बनून. उशीर होत होतं म्हणून मी पुढे काही कंटिन्यू केलं नाही. तर हे बघा मी इथे प्लेट्स घेतल्या आहेत, काही कप्स घेतले आहेत आणि टिश्यू घेतला आहे. आणि 2 मँगो आणि लिची होत्या तर ते पण मी घेतलं. आता आम्ही चाललो तर खराब होऊन जाईल म्हणून सोबतच घेतलं मी. आणि डबा पण मी बनवून घेतला आहे. तर ते पण मी व्यवस्थित पॅक करून घेते. रेसिपी वगैरे मला शेअर करायला वेळच नव्हता कारण की खूप उशीर होत होता. म्हणून मग मी पटापट बनवलं स्वयंपाक आणि आता मी पॅक करते. तर ह्याच्याच मी घेतलं होतं व्हेज बिर्याणी आणि 1 चम्मच पण घेतला होता, वाढण्यासाठी लागतं. तर त्याच्यासोबत मी या टिफिनमध्ये थोडंसं काढून घेतलं होतं. जर चिकूने मागितलं तर तेवढा डबा काढायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून. आणि या डब्यात मी काय थोडीफार काकडी आणि गाजर होती तर ते पण मी सोबत कट करून घेतले आहेत. आम्ही गेल्यानंतर 4-5 दिवस खराब होऊन जाईल म्हणून मी खायला घेतलं आहे. याच्यात थोडंसं इलायची आणि सौंफ घेतली आहे. याच्यात कांदा आणि लिंबू आणि ह्याच्यात थोडंसं मी मीठ पण घेतलं आहे. बाकी थोडंफार काय मी स्नॅक्स घेतलं आहे तर ते मी दुसऱ्या बॅगेत टाकलं आहे. तर ह्याच्यात फक्त टिफिन आणि काही प्लेट्स वगैरे आहेत त्याच मी टाकते. तर ह्याच्यात मी चहा घेतला आहे. याच्यात 2 ते 3 टाईमचा चहा बसतो. आणि माझ्याकडे अशीतून छोटी पण एक बॉटल आहे. जर लॉंग टूरला जात असणार तर आम्ही ही बॉटल घेतो. आणि असंच 1 दिवसासाठी कुठे जात असणार सकाळी जाऊन संध्याकाळी तेव्हा मी छोटी बॉटल वापरते. तर ह्याच्यात मी चहा घेतला आहे. संदीपला गाडी चालवायची त्यासाठी मी याच्यात चहा घेतला आहे. आणि आम्हाला चहा लागतो जेव्हा पण आम्ही बाहेर जातो. शक्य असेल तर डब्बा आणि चहा आम्ही घेऊनच जातो. आणि हा एक डस्टबिन मी गाडीमध्ये ठेवते. तर हे बघा ह्याच्यात काहीच नाही आहे, फक्त 2 पिशव्या ठेवल्या आहेत कचरा टाकण्यासाठी. आणि तुम्हाला वाटेल जेवणाच्या बॅगेमध्ये ठेवते. तर ह्याच्यात फक्त मी ड्राय कचरा वगैरे असेल, बिस्किटचं कवर असेल, चॉकलेटचं कवर, थोडंफार काही टिश्यू वगैरे हात पुसला असेल तर तो कवर टाकण्यासाठी मी गाडीमध्ये ठेवते. नाहीतर आपण रस्त्याला कुठे पण फेकून देतो कचरा, त्यासाठी मी गाडीमध्ये एक डस्टबिन ठेवते. तर आता माझी अंघोळ वगैरे झाली आहे, मी फ्रेश झाले आणि देवपूजा करून घेतली आहे. तर कधी पण मी बाहेर जाणार असेल ना त्या दिवशी मी हेअर वॉश करते. टिफिन वगैरे माझं पॅक करून झाला आहे. आणि थोडी मी फुलं घेते गाडीमध्ये जे बाप्पा आहेत तर तिथे ठेवण्यासाठी. देवांचे पाय वगैरे पडून आम्ही निघालो. खाली सामान पण नेलं होतं, डिक्कीमध्ये सामान टाकलं. आणि रस्त्याला ना जाताना हायवेला चाफ्याची फुलं भेटली होती मला. तर लहान मुली होत्या त्या घेऊन फिरत होत्या तर त्यांच्याकडून मी हे घेतलं. तर हे मी नेहमी जेव्हा पण आम्ही कार काढली बाहेर तर कुठेही दिसलं ना तर ही चाफ्याची फुलं मी घेते. खूप छान वाटतात बाप्पांना ती फुलं. तर आम्हाला निघायचं होतं 7 वाजता आणि आम्ही निघालो 8 वाजता. 1 तास उशीर झाला. 4ला उठायचं होतं मला आणि मी 5ला उठले त्यामुळे थोडंफार लेट झालं. पण काही नाही, तिथे गेल्यानंतर पण लगेच आपल्याला फिरायचं नाही आहे, थोडा आराम करायचा आणि दुसऱ्या दिवशी फिरायचं. तर आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो होतो महाबळेश्वरला 4 दिवसासाठी. तर आम्ही इथे थांबलो रस्त्यात जेवण्यासाठी. तर हा बघा हा चाकू मी एक गाडीमध्ये ठेवते, ॲमेझॉनवरून मागवला होता मी. तर हे बघा ज्यांना काम येत नाही किचनचं त्यांना बघा कांदासुद्धा कापता येत नाही. तर इथे संदीप कांदा कापत होता आणि मी थोडं शूट करत होती. तर हा चाकू मी गाडीमध्ये ठेवते फ्रूट्स वगैरे काही कट करण्यासाठी. याला असं कवर असल्यामुळे लागायची भीती नाही आहे. एका पाऊचमध्ये ठेवते मी. आणि नंतर जेवल्यानंतर चिकूला झोपायचं होतं. मगासपासून तो सीटवर कसा पण झोपत होता. तर ही गादी आम्ही घरातूनच आणली होती, बेडशीट पण आणली होती आणि ब्लँकेट्स पण आणलं होतं. तर आमचं जेवण वगैरे झालं. तर इथे आम्ही असा बेड बनवून घेतो आहे चिकूला झोपण्यासाठी, म्हणजे तो व्यवस्थित झोपेल. त्याची पूर्ण झोप झाली का मग तो फिरेल छान. सकाळी लवकर उठला होता. आमचा काय असा प्लॅन नव्हता, अचानकच ठरलं महाबळेश्वरला जायचं. आता चिकूची शाळा चालू झाली का नंतर कुठेच जाता नाही येणार, दिवाळीशिवाय सुट्ट्या नसतात. आणि आम्ही गावी वगैरे पण गेलो नव्हतो, त्यासाठी म्हटलं 2-3 दिवस कुठेतरी बाहेर फिरून यावं. परत आता शाळा चालू झाली का कुठेच जाता नाही येणार आणि परत पावसाळा पण चालू होतो आहे. थोडंसं चेंज म्हणून 4-5 दिवसासाठी गेलो होतो आम्ही. चिकू आता जेवला नाही, त्याला भूक नव्हती. तर तो मग आता झोपतो बोलतोय जरा वेळ आणि नंतर जेवतो.
चिकू खुश झाला त्याला असा बेड बनवून दिल्यामुळे. तर मी येतानाच घरातून त्याला ती गादी घेऊन आलेली. म्हटलं हा जरा वेळ बसेल आणि नंतर झोपणार म्हणून. आणि थोड्या वेळानंतर मलाही झोप यायला लागली. तर खरं तर शक्यतो मी झोपत नाही असं प्रवासात, पण सकाळी लवकर उठली त्यामुळे थोडी झोप येत होती. तर संदीप बोलला तू झोप, चिकू बसतो माझ्या बाजूला, आम्ही बोलत बोलत टाईमपास करतो. ड्रायव्हिंग करताना कोणीतरी बोलत असेल सोबत किंवा गाणे वगैरे लावले ना तर टाईमपास होतो. आणि आम्ही ठरवलं होतं की आपण आपल्या गाडीने जाऊया. गाडी घेतल्यापासून आम्ही तिघं फक्त कुठेच गेलो नव्हतो गाडीने, नाहीतर असं गेलो आहे आम्ही फॅमिलीसोबत कारने, पण तिघं आम्ही गेलोच नव्हतो. आणि मी पण 1-1.5 तास झोपली, माझी पण छान झोप झाली. पण आता संदीपला ड्रायव्हिंग करायची त्यामुळे त्याची काही झोप नाही झाली. हे बघा असं गादी आणली ना त्याचा एक फायदा झाला. चिकू सारखा पुढे बस मागे बस करत होता आणि त्याची झोप पूर्ण झाली. तर आता तो कंटाळला आहे, कधी पोचतो असं झालं त्याला. पुण्याजवळ आलो होतो आम्ही. थोडंसं साईडला गाडी थांबवली, ब्रेक घेतला, चहा पिला. थोडंसं चहा पिल्यावर फ्रेश वाटतं. तर मी घरून चहा आणला होता आणि जेवण पण आणलं होतं. घरी जेवतो तेव्हा त्या जेवणाची चव वेगळी लागते आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा त्या जेवणाची चव खूप वेगळी लागते. आणि बाहेर जेवतो ना आपण तेव्हा खूप छान वाटतं असं गाडीमध्ये किंवा कुठे थांबून वगैरे. घरून डबा जो बनवून आणतो ना आपण तर ते जेवण खूप छान लागतं बाहेर. तर हे बघा असा डस्टबिन असलाच पाहिजे गाडीमध्ये. त्याच्यात मी एक पिशवी टाकली आणि त्याच्यात मी असा सुका कचरा टाकते. ओला काही कचरा नसतोच आपला. जेवलेले वगैरे डिश होत्या त्या आम्ही एका पिशवीमध्ये बांधून डिक्कीमध्येच ठेवल्या होत्या, कुठे डस्टबिन दिसला का तिथे टाकण्यासाठी. गाडीमध्ये असे डस्टबिन बरे पडतात कचरा टाकण्यासाठी रस्त्याला कुठे फेकण्यापेक्षा. आणि चिकू पण उठला होता, त्याला आत्ता भूक लागली तर तो आता जेवतो इथे. आम्ही आता थोड्याच वेळानंतर पोचणार होतो आणि पोचलो आम्ही. थोडंसं फ्रेश वगैरे झालो रूमवरती. तर आज आम्ही कुठे फिरणार नव्हतो. इथे जवळच एक मार्केट आहे तर तिथे गेलो. चिकूला इथे स्विमिंग बघायचं होतं म्हणून तिथे आम्ही बघितलं थोडंसं स्विमिंग वगैरे कसं आहे, हॉटेल कसं आहे. आणि मार्केटमध्ये आलो तर इथे बरेच गेम होते. तर चिकूने हे सगळे गेम्स केले. हे सगळे गेम मॉलमध्ये पण असतात, पण लहान मुलांना कुठेही दिसलं की लगेच ते तयार असतात खेळण्यासाठी. तर चिकू पण इथे सगळे गेम खेळत होता. या शॉपमध्ये होम डेकोरच्या खूप चांगल्या चांगल्या वस्तू होत्या, मला खूप आवडल्या. पण मी काही घेतलं नाही, मी फक्त बघत होते. कारण की आपल्याकडे पण सगळं भेटतं तर उचलून कुठे न्यायचं एवढं वजन. मी फक्त बघत होते आणि थोडंसं मी शूट पण केलं. तर काउंटर वरती ठेवलंय. इथे खूप सारे फ्रीज मॅग्नेट्स होते, मी पण घेतले. तुम्हाला मी दाखवेल मी काय शॉपिंग केली आहे महाबळेश्वरला, तर ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि हे बघा असं बॉटलमध्ये ओपनर पण होतं. आपण जे ऑनलाईन मॅग्नेट्स मागवतो ना तसेच होते इथे. तर खूप चांगले होते. आणि संध्याकाळी आम्ही चहा पण घेतला, बाहेरच चहा पिला आम्ही. आणि पुढे अजून गेम दिसला चिकूला तर तो गेम खेळला, तर तो गेम मी पण खेळला. आणि हा बघा हा एक मुलगा आहे ना ब्ल्यू टी शर्टवरती, तो ना त्याच्या मामाच्या घरी आलेला. तर तो आम्हाला सगळे गेम्स सांगत होते कसे खेळायचे. आणि कॉईन टाकायचे होते, 2 कॉईन टाकायचे आणि गेम खेळायचं. तर तो सगळं आम्हाला सांगत होता. तर त्याला म्हटलं तुझी मजा आहे, तू रोज गेम खेळत असशील. तर तो बोलतो मी नाही खेळत म्हणून. आणि बरोबर आहे, रोज किती तो गेम खेळणार. तर तो आता सगळं सांगतोय, सगळ्यांना सांगत होता तो कसं कसं खेळायचं म्हणून. तर तो 5वीला आहे. मी त्याला विचारलं पण तुझं नाव काय, कितवीला आहे तू. तर तो पुण्याला राहतो बोलला. आणि हे माझ्या मामाचं गाव आहे, तर सुट्ट्या असल्यामुळे मी इथे आलो आहे. आम्ही पोचलो त्या दिवशी आम्ही फक्त मार्केटमध्ये फिरलो, बाहेर कुठेच गेलो नाही. कारण खूप थकलो होतो आम्ही. दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं फिरायला, त्यासाठी आम्ही फक्त मार्केटमध्ये फिरलो आणि रूमवर आलो. थोडीफार काय शॉपिंग करायची होती ते पण केली आम्ही.
आणि हे मार्केट आमच्या रूमजवळच होतं. लेक व्ह्यू हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. तर रूम कसा आहे ते सगळं मी तुम्हाला पुढच्या काही व्लॉगमध्ये दाखवेल. आणि आम्ही घरी आलो. चिकूला म्हटलो आपण सकाळी लवकर उठूया आणि स्विमिंग करूया, पण त्याला घाई एवढी होती की नाही आत्ताच करायचं आहे. तर त्याला आम्ही थोडा वेळ सोडलं. रात्रीचं खेळू देत नाही ते मुलांना. 10-15 मिनटासाठी त्याला सोडलं आणि मध्ये असं रिंग पण होती लहान मुलांना खेळण्यासाठी आणि मोठ्यांना असं वेगळं ठेवलं होतं. त्याचं खेळून झाल्यानंतर परत रूमवर गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि जेवायला गेलो. तर जेवायला खालीच होतं आमच्या फर्स्ट फ्लोअरवरती आमचं रूम होतं आणि खालीच होतं बफे टाईप जेवण लावलं होतं. तर मी सूप घेतलं जे की बिलकुल चांगलं नव्हतं, पण जेवण खूप चांगलं होतं. तर मंचाव सूप घेतला होता मी आणि ते एकच घास पिला मी आणि ठेवून दिला. आणि नंतर मी जेवण घेतलं. तर जेवणाला एवढ्या भाज्या होत्या, डाळ होती, कढी होती, चपाती होती आणि त्याला असं बटर लावून घेतलं होतं आणि नान पण होता. भाज्या मी सगळ्या थोड्याच घेतल्या होत्या टेस्ट करण्यासाठी. जास्त घेऊन पण आपण टाकून देणार, त्यापेक्षा थोडंच घेतलं होतं मी. लागेल तसं घेता येईल. जिरा राईस पण होता आणि मूगडाळाची खिचडी पण होती. आणि हे टोस्टला ना चीज लावत होते आणि भाजून देत होते गरम गरम. तर ते मला खूप आवडलं. आणि जेवण पण सगळं जेवण चांगलं होतं, फक्त सूप चांगला नव्हता. आणि शेवटी मग होती आईस्क्रीम. तर आम्ही उशिरा आलो होतो त्यामुळे इथे गर्दी नाही आहे. लागते का डाळच खाता. देऊ का भात का? एका साईडला त्याने जैन फूड ठेवलं होतं आणि एका साईडला नॉर्मल. इथे गुजराती आणि जैन लोक खूप येतात, त्यासाठी त्यांनी असं वेगळं ठेवलं होतं जैन फूड. आणि थोडंफार असं डेकोरेशन केलेलं, प्लांटर्स, कॅन्डल होल्डर वगैरे लावले होते. खूप छान दिसत होतं. जेवल्यानंतर आम्ही असंच राऊंड मारत होतो, कुठे कशा रूम आहे बघत होतो. आणि खूप चांगलं रेस्ट हाऊस आहे. तुम्हाला मी दाखवेल पुढच्या ब्लॉगमध्ये रूम आणि बाहेरून कसं होतं. जास्त काय आम्ही फिरलो नाही आणि लगेच आम्ही झोपायला गेलो रूमवरती, कारण सकाळी आम्हाला लवकर उठायचं होतं. आणि हे बघा इथे आम्ही गाडी पार्क केली होती. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि इथे आम्ही गाडी पार्क केली होती.